नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की भूसंपादनाच्या केसेसमध्ये जे शेतकरी आहेत, कुंपणावर बसलेले शेतकरी आहेत ना, त्या अनुषंगाने आपण एक जजमेंट बघूया. आणि हे कुंपणावर बसलेले शेतकरी म्हणजे काय असतं, त्यांनी काय टाळलं पाहिजे हे बघूया. बघा, भूसंपादनाचे दोन कायदे, एक आहे 1894चा कायदा जो 13 मध्ये संपला, आणि दुसरा आहे 2013चा कायदा जो 1 जानेवारी 2014 पासून सुरू झाला. हे दोन कायदे. या कायद्या अन्वये एकतर नोटीस निघून भूसंपादन होते. भूसंपादन होताना काही काही गोष्टी येतात. एक तर नोटीस येते, नंतर नोटिफिकेशन येतं, नंतर अवॉर्ड होतं, नंतर मोबदला मिळतं, नंतर ताब्याचा पंचनामा होतो. या सगळ्या गोष्टी होतात. कुठे? भूसंपादनाच्या केसच्या याच्यामध्ये. आता यापैकी कुठल्याही गोष्टीला जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल, मग जुना कायदा असो की नवीन कायदा असो, म्हणजे कुठल्याही गोष्टीला, म्हणजे काय, नोटीसला चॅलेंज करायचं असेल, अवॉर्डला चॅलेंज करायचं असेल, मोबदल्याला चॅलेंज करायचा असेल, किंवा ताब्याला चॅलेंज करायचं असेल, किंवा मोबदला वाढवून मिळावा म्हणून चॅलेंज करायचं असेल, यापैकी काही चॅलेंज करायचं असेल तर तुम्हाला कोर्टात ते चॅलेंज करता येतं आणि जे काही तुम्हाला रिलीफ पाहिजे ते मागता येतं. पण आता हे करताना काय होतं, मुळात जेव्हा भूसंपादन होतं तेव्हा गावं, एका गावात बऱ्याच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित होतात, तेव्हा कोर्टात जाऊन ही दाद मागायची असते. आणि आता जे मी वर सांगितलं त्यापैकी जो काही रिलीफ मागायचा आहे किंवा ज्या कुठल्या अनुषंगाने रिलीफ मागायचा आहे, तेव्हा काय होतं, समजा 50 शेतकऱ्यांच्या जागा बाधित झाल्या तर 20 शेतकरी जातात कोर्टात दाद मागतात आणि 30 शेतकरी चुपचाप बसून वाट बघतात. काय करतात की त्यांचा निकाल लागू द्या, हे 20 लोक गेले आहेत, त्यांचा काय तो निर्णय येऊ द्या, त्याच्यानंतर आम्ही बघू, असं म्हणून वाट बघतात. याला ऑनरेबल कोर्टाने म्हटलं आहे फेन्स सिटर्स. म्हणजे काय? कुंपणावर बसून वाट बघणारे. हे कुंपणावर बसून वाट बघणारे जे शेतकरी असतात ना, त्यांना कोर्टात जायचं नसतं, पण कोर्टाचा निकाल समजा आपल्या बाजूने आला तर लाभासाठी नंतर इकडे उडी मारायची, जर नाही आला तर मग तिकडे उडी मारायची. म्हणजे जुना जो काही मोबदला मिळत आहे ती एक बाजू आहे कुंपणाच्या, आणि कुंपणाच्या दुसऱ्या बाजूची जी बाजू आहे ती म्हणजे जर वाढीव मोबदला मिळालं तर ही कुंपणाची दुसरी बाजू. तर हे कुंपणावर बसणारे जे 30 लोक आहेत ते कोर्टात जात नाही. जे 20 लोक गेले त्यांच्या न्याय निर्णयाची वाट बघतात आणि मग हे वाट बघतात, जर वाढीव मोबदला मिळाला तर आपण इकडे उडी मारू आणि तो मोबदला मागू, नाही मिळाला तर जो जुना मोबदला आहे तोच घेऊ. अशा पद्धतीचं दोन्हीकडे उड्या मारण्याच्या तयारीने कुंपणावर बसलेले जे शेतकरी आहेत, जे स्वतः कोर्टात न जाता जे दुसरे कोर्टात गेले त्यांच्या निकालावर डिपेंड आहेत, अशा सगळ्या शेतकऱ्यांना कोर्टाने इथे फेन्स सिटर्स असं म्हटलं आहे. त्यामुळे जर तुमच्या जमिनी भूसंपादित झाल्या असेल आणि तुम्ही जर अशा पद्धतीने कुंपणावर बसून वाट बघत असाल तर तुमच्यासाठी एक जजमेंट सांगतो. ऑनरेबल जस्टिस राजेश बिंदल आणि जे मुनीर यांचं जजमेंट आहे, रिसेंट जजमेंट आहे. या जजमेंटमध्ये ऑनरेबल हायकोर्टाने म्हटलेलं आहे की हे जे फेन्स सिटर्स आहेत या शेतकऱ्यांना लाभ देता येणार नाही. ते काय म्हटलं मी ते वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. कोर्ट हेल्ड दॅट बेनिफिट कॅनॉट बी एक्सटेंडेड टू द फेन्स सिटर्स who now raise claim for additional compensations. There is no any infirmity in the order impugned. काय होतं याचा अर्थ? याचा अर्थ असा होतो, जे फेन्स सिटर्स होते, जे कुंपणावर बसून वाट बघत होते, त्यांच्यापर्यंत आत्ता हा जो काही लाभ आहे तो लाभ एक्सटेंड करता येणार नाही, त्यांना तो लाभ देता येणार नाही. का? कारण हे कुंपणावर बसून वाट बघत होते म्हणून देता येणार नाही. थोडक्यात, जर तुम्हाला एखादा डिस्प्यूट असेल भूसंपादनाशी तर कुंपणावर बसून तिसऱ्याच्या जजमेंटसाठी वाट बघायचं नाही. तुम्ही स्वतः कोर्टात जाऊन रिलीफ मागायचा असतो. जे स्वतः रिलीफ मागतात त्यांना रिलीफ मिळतो. जे कुंपणावर बसून अमक्या टमक्याच्या रिलीफची वाट बघतात त्यांना रिलीफ मिळत नाही. अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे. त्यामुळे मित्रो,
भूसंपादनात काहीही क्लेम करायचा असेल, रिलीफ मागायचा असेल तर कुंपणावर बसून वाट बघायचं नाही, कोर्टात जाऊन स्वतः रिलीफ मागा. अन्यथा हे जजमेंट वापरून तुमची पिटिशन नाकारल्या जाईल किंवा तुम्हाला रिलीफ मिळणार नाही, रिजेक्ट केल्या जाईल. हे लक्षात ठेवा. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका, केसचे डिटेल लिहा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ, अदरवाईज देणार नाही. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.